गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण इंडियन इकॉनॉमी या सब्जेक्टच्या पहिल्या चॅप्टरला सुरुवात करूया. पहिला चॅप्टर आहे भारतीय आर्थिक विकास, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ इंडिया. म्हणजे एकंदरीत स्वातंत्र्योत्तर काळापासून ते आजतागायत भारतीय आर्थिक विकास म्हणजे आपल्या देशाचा आर्थिक विकास कशा पद्धतीने झालेला आहे किंवा एकंदरीत आर्थिक विकासाच्या बाबतीमध्ये आपण आतापर्यंत कुठंपर्यंत मजल मारलेली आहे या सगळ्या बाबीचा अभ्यास म्हणजे एकंदरीत भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास आपल्याला या सब्जेक्टमध्ये विशेषतः या चॅप्टरमध्ये सुरुवातीला करायचा आहे. व एकंदरीत जर बघितलं गेलं तर स्वातंत्र्योत्तर काळात भारताने केलेल्या प्रगतीच्या जर स्थूलमानाने किंवा थोडंसं विस्तारित स्वरूपात जर आपण विचार केला तर आपल्याला कळेल की आपल्या कोणत्या सेक्टरमध्ये किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्या देशाने चांगली प्रगती केलेली आहे. 1947 नंतर भारताने कृषी क्षेत्रामध्ये अभूतपूर्व बदल केलेली आहे. कारण त्याच्या अगोदर भारतीय कृषी ही थोडीशी अविकसित स्वरूपाची, नंतरच्या काळामध्ये हळूहळू कृषीमध्ये शेतीमध्ये सुधारणा होत गेली आणि शेतीच्या बाबतीमध्ये आणि अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आपला देश कुठेतरी स्वयंपूर्ण बनत गेलेला आहे. आज आपला देश कृषीच्या जे काही वस्तू आहेत किंवा शेतीच्या त्या आपण इतर देशांनासुद्धा एक्सपोर्ट करत आहोत. इतका शेतीच्या बाबतीमध्ये आपण आता प्रगत झालेला आहोत. पण पूर्वी स्वातंत्र्याच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण खूप कमी होतो. पण नंतर हळूहळू आपल्याला शेती सेक्टरमध्ये विशेषतः आपल्या देशाने खूप महत्त्वाची प्रगती केलेली आहे आणि भरपूर अन्नधान्याची निर्मिती आपल्या देशामध्ये सध्याचा होत आहे. निर्यातही भरपूर प्रमाणामध्ये होत आहे. आता औद्योगिक क्षेत्राचा जर विचार करायला गेला तर औद्योगिकदृष्ट्या आपला देश आजही एकंदरीत जगामध्ये जे टॉपचे इंडस्ट्रीयल कंट्रीज आहेत किंवा ज्या औद्योगिक प्रगत देश आहेत त्या देशाच्या यादीमध्ये भारत आजही आहे. पहिल्या जवळपास 10 देशामध्ये आपली गणना केली जाते. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आणि भारतीय स्वातंत्र्यानंतर भारताने देशाचा आपल्या भारतीय औद्योगिक क्षेत्राचा झपाट्याने विकास व्हावा या उद्देशानं 1951ला एकंदरीत औद्योगिक क्षेत्राच्या संपूर्ण विकासासाठी पंचवार्षिक योजना ही अंमलात आणलेली आहे आणि तेव्हापासून आतापर्यंत पंचवार्षिक योजना आहे नियोजन विभागाच्या माध्यमातून. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकंदरीत 5 वर्षाची नियोजन त्या पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून केलं जाते आणि या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या देशाने खूप चांगली प्रगती केलेली आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेती आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये आज दोन्ही सेक्टरमध्ये आपला देश आघाडीवर आहे असं म्हणायला काही हरकत नाही सध्याच्या बाबतीमध्ये. म्हणजे एकंदरीत औद्योगिक विकासाची जर आणि कृषी विकासाची जर आपल्याला आढावा घ्यायचा असेल तर आता एकंदरीत आपण यानंतर आता त्यामुळे या चॅप्टरमध्ये आपला पहिला मुद्दा आहे म्हणजे एकंदरीत विकसित व न्यून विकसित अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं कशाला म्हणतात या संदर्भामध्ये थोडी चर्चा आणि त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहेत त्या अनुषंगाने थोडीफार चर्चा होईल. आता भारतीय अर्थव्यवस्थेचा जर आपण विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्था ही विकसनशील अर्थव्यवस्था आहे. विकसनशील किंवा आपल्या देशाची आजही गणना विकसनशील देशामध्ये होते. म्हणजे विकसनशील देश म्हणजे विकासाच्या मार्गावर असलेला किंवा विकासाचे टप्पे पार करत पुढे चाललेला देश म्हणजे विकसनशील आणि आपली अर्थव्यवस्थासुद्धा त्याच टप्प्यावर आहे म्हणजे विकसनशील अर्थव्यवस्था आहे. आपल्या देशामध्ये जर बघायला गेलं तर बेकारी आणि दारिद्र्याचं प्रमाण थोडंसं वाढत चाललेलं आहे. आजही बरेचसे लोक दारिद्र्यामध्ये जीवन जगतात. आजही बरेच तरुणांच्या हाताला रोजगार म्हणावा तसा मिळत नाही. एज्युकेटेड होऊनसुद्धा लोक आज बेकार किंवा बेरोजगार आहेत. हा सुद्धा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा एक भाग आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आजही आपल्याला दारिद्र्य आणि बेरोजगारीचं प्रमाण आपल्या देशामध्ये आढळून येते. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अशा प्रकारे जगातील विकसनशील देशापैकी एक देश आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे विकसनशील अर्थव्यवस्था आहे आणि भारतीय आता आपल्या विकसनशील अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य बघायला झाले किंवा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचे एकंदरीत वैशिष्ट्याचा जर विचार आपण केला तर त्यामध्ये वैशिष्ट्य तुम्हाला स्क्रीनवर काही दिसतच आहेत आणि मी नंतर याचा फोटो किंवा PDF करून ग्रुपमध्ये पाठवीनच. या वैशिष्ट्यामध्ये तुम्ही बघा 1 नंबरचं वैशिष्ट्य आहे अल्प दरडोई उत्पन्न म्हणजे लो पर कॅपिटा इन्कम. आता आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीचं जर
वैयक्तिक उत्पन्न किंवा एकंदरीत जर आपण दरडोई उत्पन्नाचा जर विचार केला तर इतर जे विकसित देश आहेत किंवा इतर जे कंट्रीज आहेत त्या कंट्रीच्या तुलनेमध्ये आपल्या देशाचं दरडोई जे उत्पन्न आहे ते कमी आहे. ते आम्ही कमी असण्याची कारणे म्हणजे मी आत्ताच या ठिकाणी चर्चा केल्याप्रमाणे देशामध्ये दारिद्र्याचं प्रमाण आहे. भारत हा गरिबांचा देश म्हणून ओळखला जातो. श्रीमंतापेक्षा गरिबांचं प्रमाण किंवा गरिबांची लोकसंख्या आपल्या देशामध्ये जास्त आहे. आणि एकंदरीत दारिद्र्याचं प्रमाण, बेरोजगारीचं प्रमाण, भूकमारीचं प्रमाण ह्या सगळ्या गोष्टीमुळे जे दरडोई उत्पन्न आहे ते उत्पन्न तुमचं आमचं कमी आहे किंवा अल्प आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आणि त्यामुळे हे भारतीय अर्थव्यवस्थेचं एक ठळक वैशिष्ट्य आहे की भारतीय अर्थव्यवस्थेचं जे दरडोई उत्पन्न आहे भारतीय लोकांचं ते अल्प दरडोई उत्पन्न आहे. हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्या अर्थव्यवस्थेचं म्हणायला काही हरकत नाही. आता त्यानंतर दुसऱ्या नंबरचं वैशिष्ट्य आहे भारतीय अर्थव्यवस्थेचं प्रामुख्याने प्राथमिक वस्तूंचे उत्पादन. आता देशामध्ये जर आपण वास्तविक दृष्टिकोनातून जर बघितलं गेलं तर आपल्या देशामध्ये काय आहे प्राथमिक वस्तूचं उत्पादनावर जास्त विशेष भर आहे. कारण 1947ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पूर्वी जे देशामध्ये प्रमाण होतं दारिद्र्याचं, बेरोजगारीचं किंवा जे आपण ज्याला म्हणतो महागाईचं किंवा भूकमारीचं ते प्रमाण जास्त होतं. तर ते प्रमाण कमी करण्यासाठी देशाला काय करावं लागतं की स्वयंपूर्ण बनावं लागत होतं, स्वावलंबी, सेल्फ रिलायंट ज्याला आपण म्हणतो. त्या अनुषंगानं ज्या मानवांच्या किंवा ज्या आपल्या ज्या भौतिक बेसिक गरजा आहेत त्या गरजा कशा भागवता येईल या उद्देशानं आपल्या शासनानं किंवा आपल्या सरकारनं विशेष प्रयत्न केलं. त्यामध्ये पंचवार्षिक योजना राबवणे, कृषी क्षेत्राचा विकास करणे आणि कृषी क्षेत्राच्या माध्यमातून आपल्या प्राथमिक गरजा कशा भागविता येईल या उद्देशानं जास्तीत जास्त प्रमाण आणि औद्योगिक क्षेत्राच्या माध्यमातून आपल्या जे प्राथमिक गरजा भागवण्याच्या दृष्टिकोनातून ज्या वस्तू निर्माण करता येतील त्या अनुषंगानंच विशेष भर दिला. त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेचं एक वैशिष्ट्य ठरलेलं आहे किंवा आपल्या देशाचं की प्राथमिक वस्तूचे उत्पादन आपण जास्त प्रमाणामध्ये केलेलं आहे. कारण त्या प्राथमिक वस्तूची किंवा प्राथमिक गरजा भागवण्यासाठी त्या वस्तू आपल्याला गरजेच्या होत्या. त्यामुळंच आपल्याला स्वयंपूर्णता येणार होती म्हणून आपण त्या गोष्टीवर जास्त विशेष भर दिल्यामुळं भारतीय अर्थव्यवस्थेचं एक ठळक वैशिष्ट्य झालेलं आहे की भारतीय अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने प्राथमिक वस्तूचे उत्पादन करण्यासाठी जास्त प्राधान्य देते. त्यानंतर तिसऱ्या नंबरचं आहे भारतीय अर्थव्यवस्थेत बेरोजगारी व अल्परोजगारीचे अस्तित्व. मी आत्ताच या ठिकाणी चर्चा केल्याप्रमाणे आपल्या अर्थव्यवस्थेत किंवा आपल्या देशामध्ये जर बघितलं गेलं तर देशाची लोकसंख्या जास्त आहे खूप प्रमाणामध्ये आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अकुशल मनुष्यबळ आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. स्किल ओरिएंटेड जे सब्जेक्ट किंवा स्किल ओरिएंटेड जे कोर्सेस म्हणतो ते थोडेसे कमी चालल्यामुळे विशेषतः सुशिक्षित युवकांना रोजगाराचं प्रमाण कमी मिळत आहे. जास्त रोजगार नाही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे. आणि त्यामुळे काय झालं विशेषतः बेरोजगारीचं प्रमाण आजही बरेचसे तरुणी शिकूनसुद्धा त्यांच्या हाताला काम नाही किंवा शिकूनसुद्धा ते बेकार बेरोजगार आहेत. याचं महत्त्वाचं हे एक आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे की आपल्या देशामध्ये आपल्या अर्थव्यवस्थेने बेरोजगारीचं प्रमाण थोडंसं दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे किंवा पूर्वीपासून हे बेरोजगारीचं प्रमाण जास्त आहे. लोकांना रोजगार उपलब्ध वेळेवर होत नाहीत. शिक्षण असूनही स्किल असूनही या सगळ्या गोष्टीमुळे बेरोजगारीचं, बेकारीचं आणि त्याचबरोबर अल्परोजगारीचं प्रमाण जास्त आपल्या देशामध्ये आहे. त्यामुळे हे एक आपल्या अर्थव्यवस्थेचं ठळक वैशिष्ट्य आहे की बेरोजगार व अल्परोजगारीचे अस्तित्व म्हणून आपली अर्थव्यवस्था आजही गणली जाते किंवा ओळखली जाते. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे. त्यानंतर चौथा मुद्दा आहे भारतीय अर्थव्यवस्थेवर लोकसंख्येचा वाढता दबाव. आता हा एक आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून किंवा आपल्या दृष्टिकोनातून गंभीर मुद्दा आहे की दिवसेंदिवस आपल्या देशाची लोकसंख्या जी आहे वाढतच चाललेली आहे. स्वातंत्र्यापूर्वी किंवा स्वातंत्र्यानंतर थोडीशी लोकसंख्या लिमिटेड होती पण नंतर जेव्हा जशा पद्धतीने विकास होत चालला तशा पद्धतीने लोकसंख्यासुद्धा वाढत चालली आणि त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाला. आता लोकसंख्या वाढल्यामुळे बेरोजगारीचं प्रमाण वाढलं. त्यानंतर अल्परोजगार लोकांना मिळायला लागला. शिक्षण घेऊनही नोकऱ्या मिळत नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे वाढल्या? लोकसंख्या वाढीमुळे. आणि लोकसंख्या नियंत्रणात राहावी या उद्देशानं भारत शासनाने वेळोवेळी बऱ्याचशा योजना आणल्या. त्यामध्ये कुटुंब नियोजन असेल
किंवा आणखीन बऱ्याचशा योजना आणल्या की ज्याच्या माध्यमातून लोकसंख्येवर नियंत्रण करता येईल. लोकसंख्या जर नियंत्रणात असेल तर देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण कमी करता येईल, दारिद्र्याचं प्रमाण आपल्याला कमी करता येईल, किंवा लोकांना रोजगार लवकर उपलब्ध करून देता येईल, किंवा वेळेत लोकांना रोजगार मिळत जाईल. पण दिवसेंदिवस आपल्याकडे लोकसंख्येचं प्रमाण वाढतच चाललेलं आहे. आज आपण 135 कोटीच्याही वर गेलेलो आहोत. भविष्यात जर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मेंटेन करायचं, बेरोजगारीचं प्रमाण कमी करायचं असेल, दारिद्र्याचं प्रमाण जर कमी करायचं असेल आपल्याला विशेषतः, तर त्यासाठी लोकसंख्या वाढीवर कशाही पद्धतीने आळा घातला पाहिजे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि भारतीय अर्थव्यवस्थेचे ठळक वैशिष्ट्य आहे की आपली अर्थव्यवस्था वाढती लोकसंख्याची अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते आजही, आणि तिचा दबाव आपल्या अर्थव्यवस्थेवर आहे लोकसंख्या वाढीचा. त्यानंतर 5 नंबरचं वैशिष्ट्य आहे भांडवल उभारणीचा अल्पदर. भांडवल उभारणीचा अल्पदर म्हणजे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उद्योग क्षेत्राचा जर विकास करायचा असेल किंवा औद्योगिक क्षेत्राचा जर विकास करायचा असेल तर भांडवल हे महत्त्वाचं आहे. भांडवल उभारणीचा जो दर आहे तो अल्प दर आहे. आजही युवक युवती तरुण जे एज्युकेशन घेऊन मार्केटमध्ये उद्योग उभारणीसाठी येतात तर त्यांना आजही वेळेवर कर्ज मिळत नाही, किंवा त्यांना भांडवल उभारणी व्यवस्थितरित्या करता येत नाही, किंवा भांडवल उभारणीसाठी त्यांना बऱ्याचशा अडचणी येतात. त्यामुळे कुठेतरी उद्योग क्षेत्रावर सुद्धा विपरीत परिणाम होते, किंवा तरुण जे युवक आहेत त्यांच्या मनावर सुद्धा विपरीत परिणाम होते. कारण की भांडवल उभारणीचा दर अल्प आहे. तर लवकर भांडवल उभारणी जर मिळाली असती तर बरेचसे मोठे मोठे उद्योग किंवा छोटे मोठे उद्योगपती आजही आपल्या देशामध्ये तयार झाले असते. तसे व्हायलेत, पण ग्रामीण भागात आजही व्यावसायिकांचं उद्योजकांचं प्रमाण कमी आहे. महत्त्वाचं म्हणतो त्याला महत्त्वाचं कारण म्हणजे भांडवल उभारणीचा जो दर आहे तो अल्प दर आहे, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे. त्यामुळे भांडवल उभारणी खूप कमी प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये होत आहे. त्यानंतर संपत्तीचे सदोष वितरण, हे 6वं वैशिष्ट्य आहे, संपत्तीचे सदोष वितरण. यामध्ये सांगता येईल की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आजही आपल्याला संपत्तीच्या बाबतीमध्ये थोडासा असमतोल आढळून येतो. जर वास्तविक दृष्टिकोनातून विचार करायला गेला तर भारतीय अर्थव्यवस्था किंवा काही मुठभर लोकांच्या हाती आहे असं आपण म्हणायला काही हरकत नाही. काही मुठभर लोकांचं वर्चस्व आहे, किंवा संपत्तीचं जे वितरण झालेलं आहे आपल्या देशामध्ये. श्रीमंत मुठभर लोक आहेत आणि गरिबांचं प्रमाण खूप आहे. श्रीमंतांकडे भरपूर संपत्ती आहे. म्हणजे असमतोल तुम्हाला आम्हाला हा कुठेतरी आढळून येतो की गरीब दिवसेंदिवस गरीबच होत चालला आहे आणि श्रीमंत दिवसेंदिवस श्रीमंतच होत चाललेला आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्यानंतर नेक्स्ट मुद्दा आहे कमी दर्जाचे मानवी भांडवल. कमी दर्जाचे मानवी भांडवल म्हणजे पुअर क्वालिटी ऑफ ह्युमन कॅपिटल. जे ह्युमन कॅपिटल आहे किंवा ह्युमन रिसोर्स जे आहे, मनुष्यबळ जे आहे थोडंसं अकुशल आहे. म्हणजे जे आहे पारंपरिक दर्जाचे एज्युकेशन असेल किंवा पारंपरिक दर्जाचे कोर्सेस असतील, ह्यामुळे काय झालेलं आहे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जे मनुष्यबळ निर्माण होते ते अकुशल पद्धतीचं आहे. म्हणजे सध्या तरी उद्योग क्षेत्राच्या वाढीच्या दृष्टिकोनातून कुशल मनुष्यबळाची विशेषतः गरज असते. वास्तविक दृष्टिकोनातून जर बघितलं गेलं तर आपल्या देशामध्ये अकुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. मनुष्यबळामध्ये वेगवेगळ्या स्किल्स नाहीत, कौशल्याचा अभाव आहे. त्यामुळं मानवी भांडवल जे आहे किंवा मानवी मनुष्यबळ जे आहे ते कमी दर्जाचं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. हे सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे मुद्दा निम्नस्तरीय तांत्रिक ज्ञान. आता टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये सुद्धा आपला देश किंवा आपण खूप मागे आहोत. आजही टेक्नॉलॉजीचं पूर्ण ज्ञान आजही आपणाला नाही. बऱ्याचशा टेक्नॉलॉजीज आपल्या देशापेक्षा इतर देशामध्ये टेक्नॉलॉजी जास्त आहेत, किंवा टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये इतर राष्ट्र खूप प्रगत आहेत. आपण टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये खूप मागे पडलेले आहोत. बऱ्याचशा ज्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहेत त्या आजही आपल्या देशामध्ये उपलब्ध नाहीत. आता टेक्नॉलॉजी उपलब्ध नाही याचा अर्थ त्याचा विपरीत परिणाम शेती क्षेत्रावर होतो, सर्व्हिस सेक्टरवर होतो, इंडस्ट्रियल सेक्टरवर होतो, असं एज्युकेशन सेक्टरवर होतो. अशा बऱ्याचशा क्षेत्रावर टेक्नॉलॉजीचा परिणाम होतो. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याकडे आजही निम्नस्तरीय म्हणजे कमी दर्जाचं टेक्निकल नॉलेज आपल्याकडे नाही, टेक्निकल नॉलेज उपलब्ध नाही. त्यामुळे हे एक आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचं ठळक वैशिष्ट्य आहे की
आपल्याकडे काय लो लेवल ऑफ टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये आजही आपण इतर देशांच्या तुलनेमध्ये कुठेतरी कमी होत असं म्हणायला काही हरकत नाही. त्यानंतर सरासरी भारतीयांचे निम्न दर्जाचे राहणीमान, लिव्हिंग स्टँडर्ड जे आहे ते आपलं साधारण आहे. काही जे श्रीमंत लोक आहेत, मुठभर श्रीमंत ज्याला आपण म्हणतो, अशा लोकांचं लिव्हिंग स्टँडर्ड उच्च आहे. त्यांच्याकडे मोठे घरं असतील, गाड्या असतील, त्यांचं राहणीमान हाय दर्जाचं असेल. पण इतर लोकांचं राहणीमान खूप मध्यम स्वरूपाचं किंवा लो लेवलचं आहे, कारण उत्पन्नाचा जो दर आहे तो कमी आहे, उत्पन्नाची साधनं नाहीत, त्यामुळे राहणीमानाचा दर निश्चितपणे सामान्य लोकांचा कमी आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सामान्य लोकांचे राहणीमानाचा दर्जा कमी आहे, हे सुद्धा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचे एक ठळक वैशिष्ट्य आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्याच्यानंतर लोकसंख्याविषयक वैशिष्ट्य किंवा लोकसंख्याविषयक दृष्टिकोन आजही आपला थोडासा कुठेतरी वेगळा आहे. लोकसंख्या नियंत्रणातून सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने पाऊल उचलायला पाहिजे. जुन्या काळामध्ये लोकसंख्याविषयक दृष्टिकोन थोडासा प्रगत नव्हता, त्यामुळे लोकसंख्या वाढत चालली. आणि आता आपल्याला ह्या गोष्टीवर कंट्रोल करायचं असेल तर आपल्याला थोडंसं जो भेदभाव आहे, मुलगा मुलगी आपण जे म्हणतो, त्याच्याकडे समान धोरणाने बघितलं पाहिजे. मुलगा असेल किंवा मुलगी असेल, आता पूर्वीच्या जुन्या काळामध्ये कसं होतं, मुलगा जर झाला नसेल तर मुलगा होण्यासाठी नवस वगैरे करणं किंवा ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय लोकसंख्या वाढलेल्या आहेत. म्हणजे मुलांची जास्त मुलगा व्हावा ह्यासाठी लोकांचा जास्त अट्टहास असायचा. पण नंतरच्या काळामध्ये थोडी प्रगती झाली लोकांच्या विचारामध्ये, आचारामध्ये, त्यामुळे मुलगा मुलगी हा भेदभाव नाहीसा होऊन समान धोरण किंवा समान लेखण्याचं काम आजही लोक चांगल्या पद्धतीने आपल्या देशामध्ये करत आहेत. म्हणजे लोकसंख्याविषयक दृष्टिकोन थोडा पॉझिटिव्ह असला पाहिजे, त्यामुळे लोकसंख्या वाढीवर कंट्रोल आपला होऊ शकतो, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे. त्यानंतर नेक्स्ट मुद्दा आहे उपभोगाचे सामाजिक व आर्थिक निर्देशक अल्पविकसित अर्थव्यवस्थेप्रमाणे आहे. म्हणजे उपभोगाचं सामाजिक व आर्थिक निर्देशक जे आहेत आपल्या देशामध्ये, म्हणजे सोशल अँड इकॉनॉमिक निर्देशक इंडिकेटर ज्याला आपण म्हणतो, ते आपले अल्पविकसित आहेत. कारण आपलं लिव्हिंग स्टँडर्ड खूप लो दर्जाचं आहे. आणि त्याच्यानंतर आर्थिक बाबतीमध्ये बऱ्याचशा लोकांचं किंवा मेजॉरिटी लोकांचं अल्पदरोडे उत्पन्न असेल किंवा बेकारीचं प्रमाण, काही लोक दारिद्र्यामध्ये जगतात. ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपलं सोशल आणि इकॉनॉमिक स्टेटस हे थोडंसं अंडर डेव्हलप्ड आहे असं म्हणायला काही हरकत नाही. हे सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर शेवटचं आहे निर्बळ आर्थिक संघटन ही भारतीय अर्थव्यवस्थेची लक्षणे. आता आर्थिक संघटन जे आहे, इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन्स जे आहेत आपल्या देशामध्ये, बँका असतील, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असतील, फायनान्शियल कंपनीज असतील, ह्या सुद्धा तेवढ्या स्वयंपूर्ण नाहीत. तर तुम्ही आता जरी कोण्या बँकेमध्ये गेलं तर आपल्याला तात्काळ लोन देत नाहीत. ते कोणती फायनान्स कंपनी आपल्याला लवकर फायनान्स करत नाही, कारण ते ह्या फायनान्स करायचं म्हणजे खूप विचार करत असतात, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे. त्यामुळे त्यासुद्धा तेवढ्या सबळ नाहीत मागले त्या व्यक्तीला लोन देण्यासाठी, मागले त्या व्यक्तीला ह्या सगळ्या गोष्टी देण्यासाठी. पण ऑर्गनायझेशन संघटन जे आहे, विशेषतः फायनान्स, हे सुद्धा कुठेतरी कमी आहे. आणि हे सुद्धा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचे एक वैशिष्ट्य आहे असं म्हणायला काही हरकत नाही, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे. हे आता आपण भारतीय अर्थव्यवस्थेच्या वैशिष्ट्याबद्दल चर्चा केलेली आहे. यानंतर पुढल्या लेक्चरमध्ये आपण पुढल्या मुद्द्यावर चर्चा करूया. धन्यवाद.